घ्या. घ्या ना, घ्या. हो मानसी बाळा घे. घेते आजी. घे मोनिका. या वर्षी दिवाळ सणाचा काय आहे प्रोग्राम, प्लॅन काय? नाही, काही नाही, काहीच प्लॅन नाहीये. अरे बाबा, आता तुझा पहिला दिवाळ सण आहे लग्नानंतरचा. विशेष असतो, सासरी साजरा करायचा असतो. म्हणून एखाद दिवस वेळ काढ आणि सासरी राहून ये एक दिवस. अहो म्हणूनच तर खास आमंत्रण करायला आलोय आम्ही. विक्रांत, हे बघ, त्यानं तू फराळाला यायला आमंत्रण दे. म्हणजे तसं मीही देऊ शकते आमंत्रण, पण जावयाने देणं जास्त चांगलं. दे त्यांना. तुम्ही या आमच्याकडे फराळाला. हो. अरे बाबा, फराळ म्हटल्यावर फराळच म्हणायचं का? तू सांग ना, जेवायला या आमच्याकडे. हो, जेवायला या. या. मी पूर्वी जायचो माझ्या सासरी जेवायला दरवर्षी. माझ्या सासूबाई का सुंदर स्वयंपाक करायच्या आणि गोडाचे किती प्रकार आहेत होते. हो. साखर वाढली त्याच्यामुळेच. लाडू, करंजा, अनारसे. अहो काय अलके, तू काय वाटून घेऊ नको. ह्याला पाव पाव किलो एका वेळी खायला कोणी सांगितलं होतं? हो की? हो, पण पुढच्याच ठेस मागचा शहाणा म्हणून मी तिखट बायकोशीच लग्न केलं. आणि तिच्या घरचं जेवण पण तसंच, तिच्यासारखं तिखट. अगं, त्यामुळे मी फिट राहिलो असं सांगतोय मी. मोहन काका, माझी आजी सुद्धा खूप टेस्टी फराळ करते. यावर्षी तुम्हाला सुद्धा टेस्ट करायला मिळेल. आजी, फराळ पाठवशील ना? हो, मी स्वतः घेऊन येईन. कसं आहे आजोबा, प्रत्येकाला हवं ते आणि हवं तितकं खायला मिळायला हवं. मोनिका, अगं आम्ही देतो की तुला सगळं. अगदी तुला पाहिजे तेवढं देतो. आई तुम्हाला काहीच म्हणत नाहीये. ज्यांना कळायचे त्यांना कळेल. अरे हो, तुम्ही पाठवलेले लाडू होते ना, उत्तम. हो ना. असे लाडू न आमच्या विजयसाठी नेहमी केले पाहिजे. नाही म्हणजे शुगरसाठी मेथी नेहमी चांगली न. तुमची नात लग्नाच्या दिवशीच प्रेग्नंट होती. हो ना. खाली नानू मामा जे काही म्हणाले ते खरं आहे. हो. तोंड वर करून हो म्हणून सांगते सरळ. लाज नावाची काही गोष्टच उरली नाहीये का ग तुला? का दिवस दाखवला समा म्हाताऱ्यांना. या आधीच आमचा जीव का नाही गेला? आजी प्लीज. इतकं काही झालेलं नाहीये. काहीच झालं नाहीये. छान. तू आमच्यापासून ही गोष्ट लपवून का ठेवलीस?
आणि मुळात ही अशी गोष्ट तुझ्याकडून झालीच कशी? संताप होतोय माझा नुसता. अगं, काय काय करू मी आता? काय करू? काही सुचतच नाहीये मला. जे ऐकलं ते खरं आहे यावर विश्वासच बसत नाहीये ग माझा. अगं, काय केलंस मोना? हे काय केलंस तू? आजी प्लीज माझ्यावर ओरडू नकोस. माझी काही चूक नाहीये. चुकलं नाहीये तुझं? हा, बोल ना. मला चांगलं कळतंय मी काय बोलतोय आणि काय बोलून गेलोय ते. ही काय पद्धत होती का बोलायची? ते सुद्धा तिच्या आजी आजोबांना शिक्षा का? त्या मोनिकाला आणि तिच्या घरच्यांना अजिबात पाठीशी घालू नकोस तू. अगं, तेवढी लायकी नाहीये त्यांची. एक नंबरची वाह्यात पोरगी आहे ती मोनिका. गेले 2 दिवस मला वाटेल तसं बोलत होती. एक संधी सोडली नाही तिनं. बदला घेतलास तिच्या वागण्याचा तू? खरं बोललो मी. तू जे नेहमी म्हणतेस ना तेच केलं मी. अगं, तुझ्याच नियमांची अंमलबजावणी केली. उलट तूच देशपांड्यांसमोर खरं लपवलंस, खोटं वागलीस. मग ते चालतं, माझं कसं चुकतं ग? लाज नाही का ग वाटली तुला? इतके दिवस तू खोटं बोललीस आमच्याशी. का का केलंस तू हे असं? आजी प्लीज, मी एकटी खोटं बोललेले नाहीये. कापर फक्त माझ्या एकटीवर फोडू नकोस. काय झालं, कसं झालं ते सगळं मी तुला नंतर सांगते. आणि इकडे घरातल्या सगळ्यांना सगळं माहितीये. आणखीन काय ऐकावं लागणार आहे कोण जाणे. जे झालंय ते कमी आहे का? तुझं नको त्या ठिकाणी आणि नको त्या खरं बोलण्यामुळे काय झालं ते कळतं का तुला? गीतेनं तुला मोनिकाचं सत्य सांगितलं त्यावेळेला हाच प्रश्न तुला नाही का पडला माई? सत्य हे कधी ना कधीतरी बाहेर येणारच होतं. ते आज आलं. हो नानू, पण आज ते बाहेर आलं ते परक्यांच्या समोर, घराच्या बाहेरच्या लोकांच्या समोर. अगं, त्यांच्याच नातीचं सत्य त्यांच्यापासून लपवतेस तू. आणि परके घराबाहेरचे. देशपांड्यांचा गणपती आपल्या घरी बसवताना ते आपले होते. मग आत्ताच एकदम परके कसे झाले ग माई? मला माहिती होतं आजी तू मला असंच बोलणार आहेस. अगदी खात्री होती मला. पण आता मी सुद्धा गप्प बसणार नाही आजी. प्रत्येक वेळेला प्रत्येक जण फक्त मला येऊन बोलतो. हे मला अजिबात चालणार नाही. मी खपवून घेणार नाही. पर्क करून टाकलंस तू आम्हाला. तोंडघाशी पाडलायस. तर तुझ्याशी काय आणि कसं वागायचं हेच कळत नाहीये मला. बोला, सगळे मिळून मलाच बोला. तरी मी हे सांगेन आजी, माझी काहीही चूक नाहीये. गप्पा बैस मोना. उगाच माझ्यावर ओरडण्यापेक्षा तुझ्या जावयाला जाब विचार आजी. सॉरी विक्रांत, खूप उशिरा फोन करते. बोल ना, एनिथिंग सिरियस? अजून एकटेच बोलतायत आणि त्यांना मध्येच श्वास लागतोय. मला काळजी वाटतेय. मी येतोय. तुम्ही व्यवस्थित आहात, सगळं नॉर्मल आहे.